या सामन्याकडे आपण जातोय। जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल। जो संघ जिंकेल तो अर्थातच बाउंड्री बुल्सच्या संघाबरोबर सेमी फायनलचा सामना खेळेल। कोण? विकेट्स वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे। दोन्ही संघांना खूप 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 शुभेच्छा। एलिमिनेटर 1 चा सामना रंगताना आपण पाहतोय। जरा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे, दोघांना शुभेच्छा देऊया। त्याचबरोबर लाईन अंपर स्वप्नीलजी मस्कर आपल्याला विनंती करण्यात येते की आपण लाईन पंच म्हणून कामगिरी पार पाडायची। थँक्यू। पहिलाच बॉल वरती जा पाहिलं, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये घोषंक धावसंख्येमध्ये बॉलला फेकून दिलं, मिळाली ती एक धाव। एलिमिनेटर 2 जो संघ हारेल तो स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल। जो संघ जिंकेल त्याला मात्र बुल्स या संघाबरोबर सामना करावा लागेल सेमी फायनलचा, कारण की पहिला संघ ठरलाय वंदे मातरम प्रीमियर लीग या टीमचा, या संघाचा, या स्पर्धेचा अंतिम फेरीत जाणारा अर्थातच हेवी हिटर्स हा संघ। इथे मात्र पहिला झटका, पहिला हातरा, पहिला गडी बाद होतोय टीम विकेट्स वॉरियर्स या संघाला। समीर कदम हा बॅटर मात्र जातोय माघारी, नाराज होऊन परततोय। 2 या धावसंख्येवरती पहिला झटका पडला विकेट्स वॉरियर्स या संघाला। थँक्यू डीजे। डीजे जरा आता झापूक झुपूक काय गाणी असतील ती बाहेर काढायची आहेत, ते आपल्याला उद्या नाही वाजवायचे आहेत, कारण की प्रेक्षक मजा घेत आहेत। दांडी 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 गुल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुरस्कृत विकेट्स आणि विकेट्स। थँक्यू डीजे। तर डीजे देखील ऑन आहे, मी देखील ऑन आहे, आमचे स्कोरर देखील ऑन आहेत, सगळेच ऑन आहेत, मॅच देखील ऑन आहे। 2 धावा 2 विकेट, टीम विकेट्स वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकला होता। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय त्यांच्या साजेशीर किती ठरतोय हे मात्र येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये आपल्याला पाहावे लागेल। टीम विकेट्स वॉरियर्स तर नक्की डेड बॉल्स आपल्याला पाहायचं आहे। पुन्हा चांगला बॉल हलक्या हाताने पॉइंट रिझन मध्ये ढकलून दिले। एकेरी धावेनी समाधान मानावे लागतंय। एक धावेनी जर धावफलक जर पाहिला धावसंख्येवरती वाढतंय। पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या धावसंख्येवरती। 2 गडी बाद टीम विकेट्स वॉरियर्स। पुन्हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल होतोय, प्रेक्षक आवाज करतायत, दबाव टाकतायत खेळाडूवरती। 3 धावा झाल्यात, 1 षटका खेरीज 2 गडी बाद टीम विकेट वॉरियर्स। गोलंदाजी मार्कवरतीचा पहिला बॉलच नेम राजेंद्र खांडेकर राईट ब्राऊननी मारा करतोय। त्याच्यावर बॅटिंग मार्कवरती पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड, मिळतात 1+1, एकंदरीत 2 धावा। थँक्यू केदार सर। सकाळच्या 17 पासून जर पाहिलं बबलू आणि केदार या दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारे पंच म्हणून कामगिरी पार पाडली। दोघांना इष्ट पंच म्हणून कोणाची नियुक्ती केली नव्हती, परंतु दोघांनी हा संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी स्वीकारली आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचले। यस घोषांक धावसंख्या असेल बबलू सर यांच्या माध्यमातून घोषांक धावसंख्येमध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या झाली आहे ती 6, 2 गडी बाद, षटक क्रमांक 2। पुन्हा फुलटॉस चेंडूला हलक्या हाताने खेळला जाते ऑन साइडला, मिळती 1 धाव। एका धावेनी धावसंख्या 1-1 पुढे सरकते। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती। दोन्ही संघ पुन्हा हलका त्याने खेळला, समोरच्या दिशेला फिल्डर मात्र तैनात केलाय। 1 धावा घ्यायची, धावसंख्या झाली ती 8, 3 चेंडूंचा खेळ झालाय, षटक क्रमांक 2। दोन्ही संघांना संधी असेल, जो संघ जिंकेल तो अर्थातच बाउंड्री बुल्स या संघाबरोबर सेमी फायनल खेळेल। जो संघ हारेल त्याचं आव्हान इथे संपुष्टात येईल। फुलटॉस बॉल, चेंडूला पुल केलंय, बॉल सरळ जातोय घोषांक धावसंख्येमध्ये। चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते। या सुद्धा प्रेक्षक आमचे नन्हे मुन्ने खेळाडू देखील मजा घेत आहेत आणि इथे समोरच्या दिशेने फेकी 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 थोडीशी खराब पाहायला मिळते।
1 टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहूया किती धावा मिळतील. पॉइंट रिझन मध्ये खेळला जातो. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 2 बाद. टीम विकेट्स वॉरियर्स 11. तिसरं षटक पुन्हा गोलंदाजी मार्क वरतीच आपण पाहिलं. बॉलर्स अजिंक्य हा गोलंदाज आपण पाहतोय. दोन्ही संघांमध्ये सामना चालू आहे. अर्थातच चेस किंग. ओ हो 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 हो. पहिलाच बॉल जर बघितला व्हाईट बॉल घोषित केला, परंतु यष्टांच्या मागे खेळाडूंनी अजून एक धाव आपल्या संघासाठी वाचवली. कारण की प्रत्येक बॉलला ज्यावेळेस तुम्ही चुकी कराल, नो प्लस असेल व्हाईट प्लस असेल, तुम्हाला 2-2 धावा डिक्लेअर केल्या जातील. पहिलाच काय मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. ते आमचे नन्हेमुन्ने जादूगार देखील मजा घेतात. या रात्रीच्या सत्रामध्ये आवाज दिला जातोय, आवाज घुमतोय. त्या सर्वांना विनंती असेल खेळाडूंना की स्पर्धेची मजा तुमच्या माध्यमातून नक्कीच घेतली जाते. बॉल कट केला जातोय, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 2. हा 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 हा. काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय अजिंक्य याने. नक्की अजिंक्य देखील बीट झालाय स्वतः गोलंदाजी करताना. त्याला वाटलं नक्की यष्ट उद्ध्वस्त होत आहेत, परंतु थोडा बाजूने गेला आणि बॉल तर यष्टरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा चांगला बॉल, पुन्हा डाऊन द लेग साइड, पुन्हा एक्स्ट्रा या स्वरूपामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. पुन्हा बुलर लेनचा बॉल, सुंदर क्षेत्ररक्षण. बॉल घोषांक धावसंख्येमध्ये जातो. एकेरी धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. अर्थातच जर 4 चेंडूचा खेळ झालाय, षटक क्रमांक 3 फेकले जाते. गोलंदाजी मार्क वरती अजिंक्यला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजिंक्यने केली आहे. चेस किंग या संघाच्या माध्यमातून पुन्हा डाऊन द लेग साइड. कंट्रोल करावे लागेल अजिंक्य, कारण की महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी. जो संघ हारेल तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. पुन्हा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका खेळलाय. बॉल पुन्हा जातो घोषांक धावसंख्येमध्ये. एकेरी धावसंख्या पोहोचली आहे. जर्सी क्रमांक 17 साऊथ आफ्रिका संघाचा धडाडीचा फलंदाज, 360 ओळखला जाणारा अर्थातच AB डेव्हिलियर्स हा खेळाडू. जर्सी क्रमांक 17 आपल्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा बॉल ढकलून दिला पॉइंट रिझन मध्ये. मॅच चालू असताना बॉल कृपया करून मैदानात टाकू नका, विनंती असेल. थँक्यू. 3 षटकांचा खेळ जरूर झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. आयुष्य जाधव आपण मंडळाला भेट दिली त्याबद्दल वंदे मातरम क्रीडा मंडळ, वंदे मातरम प्रीमियर लीग VPL 2025 आपलं जाहीर आभार मानताय. धन्यवाद. पुन्हा वळतो आपण सामन्याकडे. षटक क्रमांक 4 राजेंद्र वैयक्तिक दुसरं षटक, संघाचं 4थं षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी. कारण की धावसंख्या जर पाहिली तर 18. लहान मुलांना विनंती आहे खाली उतरायचं आहे बॅरिकेड्स वरून कृपया करून. पुन्हा चांगला बॉल समोरच्या दिशेने टाकलाय ब्लॉक होल टप्प्याचा. याचा फॉलो थ्रूला विकेट रनआउट करण्याची संधी होती, परंतु बॉल स्टंपवरती हिट झाला नाहीये. 19 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 दोन्ही संघांसाठी हा सेकंडला षटक असेल. जो संघ जिंकेल तो पुढे खेळेल, जो हारेल तो स्पर्धेच्या बाहेर. पुन्हा जातोय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दणदणीत कणकणीत जरा नाचायचंय, लहान मुलांनी नाचायचंय, यश डान्स करायचंय. लहान मुलांना विनंती असेल आमच्या डाव्या बाजूला महेशजी कोकाटे, लहान मुलांना घेऊन आपण देखील नाचायचंय. महेश बोईटे, माफ करा महेश बोईटे. 4थ्या षटकातील जर पाहिलं एक धाव आपल्याला पाहायला भेटे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती. 3 चेंडू झालेत. अर्थातच 4थ्या षटकातील षटक क्रमांक सेकंड लास्ट फेकलं जाते. गोलंदाज राजेंद्र यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. वैयक्तिक दुसरं षटक फेकलं जाते. संघाचं 4थं षटक. मोठी जबाबदारी त्यांनी घेतली आहे. पुन्हा पुलर लेनचा बॉल पुन्हा हलक्या त्यांनी खेळला जातोय. पुन्हा बॉल जातोय गोषंख्या धावसंख्येमध्ये. एक धावेवरती समाधान मानावे लागते. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मी विनंती करतो जरा माईकचा आवाज थोडा वाढवायचा आहे. हॅलो, बस थँक्यू. पुन्हा हलका त्यांनी खेळलेला बॉल, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय, परंतु एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्या जर पाहिली पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय.
वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेतील मोठा हंगामा, अंतिम दिवस, अंतिम रात्र पाहतोय आपण. कोण जितेगा, कौन इस ट्रॉफी को उठाएगा, हे मात्र आपल्याला पाहायचं येणाऱ्या एका तासामध्ये. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यश यश डान्स झाला पाहिजे. ब्रिलियंट कॅच, ब्रिलियंट कॅच, ब्रिलियंट कॅच. डान्स करायचा यश परब. यश नाही नाही नाही. थँक्यू टीचे. टीम जोपर्यंत अंतिम फेरीत जात नाही यशची चेस किंग. काय झेल पकडली यश परब. प्रेक्षकांचा आवाज येतोय, हमारी खुर्ची खाली करो नाही तर काय, हमारी मांगे पुरी करो नाही तो यश यश भाई को बॉलिंग दो. धाव संख्या नक्कीच सांगतो 23 धावा झाल्यात. शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल आणि या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकात किती धावा मिळतात हे देखील आपल्याला पाहायचं आहे. निर्णायक षटक असेल. पुन्हा समोरच्या दिशेने पुन्हा बॉल जातोय ऑन साइडला. मिळेल ती एक धाव. एक धावाने धावसंख्या पुढे सरकून पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. वंदे मातरम प्रीमियर लीग बिग 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 मॅच. पुन्हा पुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. तितकी सुंदर फेकी पाहतोय आपण, परंतु एक धाव कंप्लीट केली जाईल. सुंदर आणि बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. अर्थातच टीम विकेट्स वॉरियर्स या संघाची. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं 3 चेंडूचा खेळ जरूर शिल्लक आहे. कोण संघ जाणार सेमीफायनल मध्ये, कोण संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाणार, निळा की पिवळा, पिवळा की निळा हे पाहायचं आहे. माझ्या मते सामना चालू आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग. हा सामना आपण पाहतोय. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांवरती दबाव टाकला जातोय. पंच नॉट इंटरेस्टेड, नॉट आउट घोषित केलाय. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायचे. पुन्हा हलक्या त्याने खेळला. पुन्हा बॉल जातो घोषंख्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30-26 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगली सुरुवात जरूर केली आहे चीज किंग या संघाने. पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू समोरच्या दिशेने खेळला. पाहूया विकेट्स होते का. एक धाव कंप्लीट केली जाते. अर्थातच 5 षटकाखेरीस विकेट्स वॉरियर्स या संघाची धावसंख्या 27-28 धावांचं लक्ष्य येणाऱ्या 28 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. तुमच्या मागे ते पूर्ण करणार नाहीये. बॅटिंग दिली तर भाई ते रेकॉर्ड सगळे तुटतील. जो त्याचं काम करतो ते करून दे. नाचतोय, तुमचं मनोरंजन करतोय, त्याचा आनंद घ्या. उगाच यशच्या मागे लागू नका प्लीज. अगोदर असं टेन्शन मध्ये टीम सेमीफायनल मध्ये जाते का काय होतंय, कारण की आमची लहान मुलं देखील तितकीच चतुर चंचल आहेत. नुसते यशच्याच मागे लागलेत. आणि त्यांच्या बरोबर जर बसलाय ना लहान मुलगा होऊन, तो म्हणजे महेश. लहान मुलाला एकदा आवाज देऊया आपण. माझ्या मागून ओरडा, माझ्या मागून ओरडायचं आहे. लहान मुलं लक्ष ठेवायचं आहे. आपण माहिती IPL बघता ना, त्यामध्ये IPL मध्ये वानखेडे स्टेडियम मध्ये मॅच बघायला जा. तो आपला कॉमेंटेटर असतो ना, तो कसा ओरडतो माहिती आहे काय. आणि तिथं प्रेक्षक आवाज देतात या आवाजाला, परंतु आपल्याकडे थोडीशी गर्दी कमी आहे. तीरला स्टँड. येस येस येस, थँक्यू. चला सेकंड इनिंगला सुरुवात होते. 28 धावांचं लक्ष ठेवलं पहिल्याच बॉलवरती. इथे मात्र पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. दुसरा बॉल आहे नक्कीच. सामना जर पाहिला तिरला स्टँड संपूर्ण भरलाय. तिरला स्टँड मध्ये जर पाहिला तर आमचा डॅनी तो देखील आता वाट बघतोय कुठला संघ आम्हाला सेमीफायनलला भिडतोय. प्रेशर वाढलंय, लोड जरूर वाढलाय. एक चान्स होता जो संघ जिंकल तो मेगा फायनल मध्ये जाईल. आणि इथे जर जवळ पाहिलं ना तर हेविटरचा संघ आणि 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 इथे थोडंसं फंबल होत आहेत, परंतु तिसरा निर्धाव चेंडू निघतोय.
3 चेंडूचा खेळ झाला. पॉवर प्लेचा षटक असेल केदार सर. याचा पॉवर प्लेचा षटक नक्कीच चालू आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली आहे ती 1. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यस 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 यस. धावा नसणार आहेत. निर्धाव चेंडू असणार आहे. डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी करतो अवधूत. पहिला पॉवर प्लेचा षटक थोडासा बॅकफुटला फेकून दिलाय. चेस किंग या संघाला. कोण ट्रॉफी उचलणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. यस पंचाने डाऊन ऑफ साइड वाईड घोषित केलं. अवांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. वंडी घोषंख्या धावसंख्येत बॉल जातोय. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 3 या धावसंख्येवरती गेले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरचा पाहिला. बॉलर्स अवधूत. पुन्हा पुलरलेनचा बॉल हलक्या हाताने पॉइंट रिझन मध्ये ढकलून दिलाय. पहिला पॉवर प्लेचा षटक संपला जात आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे चेस किंग या संघाची 4 बिनगडी बाद. चला पुढच्या मॅच साठी कॉल करतोय. बाउंड्री बुल्स वॉर्म अप करण्यासाठी खाली यायचंय. डॅनी तिरला स्टँड सोडायचा आहे. वॉर्म अप करायचं आहे. सेमीफायनलची मॅच लगेचच चालू होणार आहे. अजय पाटील लक्ष घ्या देता. वॉर्म अप साठी मैदानात या. थोडी घाई करायची आहे. पुन्हा चांगला बॉल. पुन्हा हलक्या त्याने खेळला जातो समोरच्या दिशेने. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती बॉलर्स विद्याधर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल पाहायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव धावून काढली जाते. 1-1 धावाने धावफलक जरूर पुढे सरकला. 28 धावा जरूर करायच्या आहेत. 22 बॉल आणि 22 धावांचं लक्ष. पुन्हा चांगला बॉल. पुन्हा काय क्षेत्ररक्षण केलंय. ओ हो 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 हो. ओल्ड इज गोल्ड. वयाची मर्यादा नसते. पहिली गोष्ट वाडकर, तुम्ही किती जरी म्हातारे झालात ना, तुमच्यासाठी ना सध्या क्रिकेटमध्ये देखील वय वाढवून दिलेत. जर 40 वय तुमचं कंप्लीट असेल तुम्हाला 40+ क्रिकेट खेळायला मिळतं. म्हणजे असं क्रिकेटमध्ये सध्या क्रिकेटला चांगलं ग्लॅमर आलेलं आहे. आणि सध्या जर पाहिलं ना तर प्रत्येक आम्ही ज्या ज्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी जातो त्यावेळेस देखील आम्ही बघतो. मागच्या रविवारी देखील मी समालोचन केलं शिवशक्ती प्रीमियर लीगचं. तेव्हा देखील तुमच्यासारखा जल्लोष होता तिकडे. आणि ह्या देखील दिवशी मला जर माझ्या विभागामध्ये समालोचन करण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचा पुन्हा आभार मानतो. आणि हाच जल्लोष मला पाहायला भेटतोय तो म्हणजे वंदे मातरम प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. घोषंख्य धावसंख्या नो आहे का आताचा. नो +1. एकंदरीत 2 धावा धावफलकावरती जोडायच्या आहेत. 1+1 ना केदार सर. 2 धावा. यस 1+1. 2 धावा धावफलकावरती जोडायच्या आहेत. नाही हरकत नाहीये. तू प्रॉपर कारण की ऑनलाईन स्कोरिंग तुझ्या माध्यमातून होते क्रिक हिरोज या ऍप वरती. 3 बॉल झालेत. दुसऱ्या षटकातील समोरच्या दिशेने बिग हिट केला जातोय. सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बिग 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 हिट. चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच जर 11:15 वाजलेत रात्रीचे अजूनही 2 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. एक सेमीफायनल एक मेगा फायनल. धावा झाल्या 13. पाच चेंडू आणि 13 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 2 फेकले जाते. महागडा षटक नक्कीच म्हणू शकतो. या गोलंदाजाचा विद्याधर पेंडुरकर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग करतोय. ओव्हर 2 षटकांचा खेळ जरूर संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 14. 1 गडी बाद. टीम चेस किंग. 18 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना आपण थांबू शकत नाहीये तर की प्रेक्षक आहेत. भारताला देखील ऑस्ट्रेलियाला नाही 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 पाहूया आपणचा निर्णय काय देतात. 32 जरूर पेटलेत. बाहेरच्या लोकांना विनंती असेल की आतमध्ये यायचं नाहीये.
विनंती असेल, अन्यथा 5 धावांची पेनल्टी दिली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. बाहेरच्या प्रत्येक खेळाडूला विनंती असेल जे आमच्या डांग्या डकआउट मध्ये बसलेत, अंपर्स आताचे 1 रन्स घ्यायचा आहे. केदार सर आताचा 1 रन्स आहे, 1 रन्स घ्यायचा आताचा. धावसंख्या झाली आहे ती 15. येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता टीम चेस किंग या संघाला. पुन्हा हलक्या त्याने समोरच्या दिशेने खेळला जातोय. चांगला बॉल, चांगल्या बॉलाला सन्मान दिला जातं. खराब चेंडूचा भरपूर समाचार घेतला जातो. हेच क्रिकेट मधून सिद्ध होतं. पुन्हा 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 बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र दांडी 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 गोल. विकेट ब्युटिफुल. थँक्यू डीजे. जरी बैलगाडा 1 नंबर असेल, परंतु या करोड विभागामध्ये 1 नंबर स्पर्धा जर पाहिली तर ती म्हणजे वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा. ही मात्र 1 नंबरची ठरते. जरूर रात्रीचे 11:25 झालेत, परंतु प्रेक्षकांचं काय घेऊन बसलात. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अवधूत, माफ करा बॉलर्स, अवधूत हॅट्रिकची संधी असेल तुझ्याकडे. 2 विकेट्स घेतलेत, अर्थात त्याचा 15 या धावसंख्येवरती 3 धक्के दिलेस. पाहूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होते का. दुसरी आहे, पहिली कुठे घेतली. सनी महाडेश्वर यांनी पहिली हॅट्रिक घेतली आहे. दुसरी हॅट्रिक आहे. हा, दुसरी हॅट्रिक आता पाहूया होते. झाली दुसरी देखील, आणि इथे हॅट्रिक वाचवण्याचा प्रयत्न जरूर झाला. 1 धावा जरूर धावफलकावरती लागली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. आणि काय बॉल कट झालाय, काय बॉल कट झालाय. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. प्रेक्षक तिरला स्टँड. सामना जर आवडला असेल क्वालिफायर क्रमांक, एलिमिनेटर क्रमांक 1 चा, तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिरला स्टँड. 12-12 पाहूया कोणाचे 12 वाजतात या मॅच मध्ये. घड्याळ जरूर वाजलेत 11:25, परंतु 12 कोणाचे वाजतात हे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा बॉल ऑन साइडला खेळला जातो. एकेरी धाव पाहायला भेटते. माफ करा, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. पुन्हा पुलर लेनचा बॉल. पुन्हा बॉल जातो डाऊन द ग्राउंड ऑन साइडला. 1-1 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. पुन्हा 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 पाहायचं किती धावा मिळत आहेत. 22 स्वरूपामध्ये एकेरी धाव नक्कीच धावफलकावरती लावली जाईल. 3 चेंडू संघाची धावसंख्या जर पाहायला गेलं 19. अजूनही विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज नामा तुमच्या आमच्या भेटीला पाहतोय आपण. टीम चेस किंग विरुद्ध क्रिकेट वॉरियर्स. पुन्हा विकेट्स वॉरियर्स, माफ करा. 1 रन्स घ्यायचा. 4 चेंडू सलग 4 धावा निघाल्यात. पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न पाहूया. एकेरी धाव जोडली जाईल का. हो, एकेरी धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली 21. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. मॅच जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला भेटेल या वंदे मातरम प्रीमियर लीग मध्ये. मला तसं वाटतंय की हा सामना टाय होणार. येस 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 येस. आणि इथे मात्र जेल सुटली आहे, संधी हुकली आहे. आता मात्र हव्या 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एकदा आवाज देऊया. लहान मुले आमचे खेळाडू, उद्या सगळ्यांना शाळेत जायचंय, त्यामुळे ही आजची रात्र आहे. मजा घेऊया. एकदा आवाज देऊया आपल्या तिरला स्टँड साठी. तिरला स्टँड. येस येस येस. नक्की नक्की नक्की. प्रेक्षक देखील आमचे आनंद घेत आहेत. शेवटचा षटक पाहूया. कोणाचा शेवटचा षटक होतोय, कोणाचा शेवटचा सामना होतोय या वंदे मातरम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील. हलक्या तरी समोरच्या दिशेने फेकी जरूर केली होती, परंतु 1 धाव घेतली जाते. विकेट्स वॉरियर्स विरुद्ध चेस किंग्स हा दोघांचा सामना आपण पाहतोय. पुन्हा चांगला फटका समोरच्या दिशेने. 1 धाव घेतली जाते.
एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये जर 27 धावा झाल्या तर सामना बरोबर सुटेल. जर 28 धावा झाल्या तर नक्कीच चेस किंग हा संघ बेगा सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होईल. पुन्हा हलक्या त्याने समोरच्या दिशेने फेकी पाहूया. हो हो मेहनत 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 घ्यावी लागेल. प्रेक्षकांना विनंती करतो तिरला स्टँड सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या वाजवूया. एलिमिनेटर क्रमांक 1 चा सामना चालू आहे. जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर, जो संघ जिंकेल तो नक्कीच बाउंड्री बुल्स या संघाबरोबर सेमीफायनल क्रमांक 1 खेळेल. समोरच्या दिशेने पुन्हा बॉल जातोय. घोषांक धावसंख्येमध्ये येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज रामा तुमच्या आमच्या भेटीला आलाय. 11:28 मिनिटांनी आपण हा पाहतोय सामना. फुल टॉस बॉल, 2 बॉल. जर 1 धावा निघाला तर सामना बरोबरी सुटेल. 2 धावा निघाल्या तर सामना जिंकला जाईल. पुन्हा हलकाने यस 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 सामना बरोबरी सुटलाय. प्रेक्षक वर्ग तुम्हाला सामना सुपर ओव्हरचा आवडेल का? यस तर पाहूया. देवाकडे प्रार्थना करा की हा सामना सुपर ओव्हरचा होऊ देत. 2 पाटी कंपल्सरी आहेत. नियम आहे. या नियमाचा तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. वंदे मातरम प्रीमियर लीग हाय व्होल्टेज ड्राम आपण पाहतोय आजच्या या समोरच्या दिशेने खेळ. 1 धाव कंप्लीट केली जाते. मेगा सेमीफायनल मध्ये संघ दाखल होतोय. चेस किंग विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. धन्यवाद डीजे. चालू मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक दिले जाते. चेस किंग या संघाचा